श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात संशयित बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांसह तब्बल 45 जणांचा अटकपूर्व जामीन नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित सोनू मानवानी सध्या तुरुंगवासात आहेत. इतर काही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र न्यायालयानं प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांचे अर्ज फेटाळले. दरम्यान जामीन फेटाळल्यानंतर नाशिक पोलीस गुन्हे शाखेची तब्बल 42 पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू असताना अद्याप एकाही बिल्डरचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांची सर्व पथकं वारंवार रिकामी हाती परतत आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात बिल्डरांसह व्यावसायिकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. चौकशीसाठी बोलावणी मुख्य संशयित वगळता इतर सर्व आरोपी फरार झाल्याचं समोर येत आहे. 42 पथकांचा शोध सुरू असताना आरोपी हाती लागत नसल्यानं नाशिकमध्ये विविध चर्चा होणार आहे. न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.